पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिली होती। यावेळी लक्षद्वीपमध्ये काढण्यात आलेले पंतप्रधान मोदींचे फोटो हे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आणि यानंतर सर्वत्र या फोटोंची आणि लक्षद्वीपची चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। या चर्चेमागचं कारण होतं ते लक्षद्वीप आणि मालदीव यांच्यातील फरक आणि हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर याचा थेट परिणाम तेथील स्थानिक राजकारणात देखील दिसून आला आणि त्यानंतर सर्वत्र बॉयकॉट मालदीव्स हा हॅशटॅग वापरण्यास सुरुवात झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 जानेवारीला लक्षद्वीपचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते। एका भारतीय एक्स युजरने पंतप्रधान मोदी यांचा लक्षद्वीपच्या समुद्र किनाऱ्यावरचा फिरतानाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला व यासोबत त्यांनी लिहिले की किती उत्तम पाऊल आहे भारतीय पंतप्रधानांचे। मालदीवमधील नव्या चीनचे पपेट असलेल्या सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। नक्कीच पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना मिळेल। या भारतीयाला उत्तर देताना मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव नेते जाहिद रमीज यांनी लिहिलं, हे पाऊल खूप चांगलं आहे, मात्र ही आमच्याशी स्पर्धा करण्याची आयडिया दिशाभूल करणारी आहे। एवढंच नव्हे तर भारतीय आम्ही देत असलेली सेवा कशी देऊ शकतात, त्यांचे पर्यटन स्थळ एवढे स्वच्छ कसे असू शकतात। यानंतर रमीज हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुन्हा एक पोस्ट करून म्हटले की भारतासारखा एवढा मोठा देश श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या पर्यटन शैलीची नक्कल करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहे, ही एक खेदाची बाब आहे। तसेच मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। बॉयकॉट मालदीव्स हॅशटॅग दरम्यान राजीवच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावरील अनेक एक्स युजर्सनी पीपीएम नेते जाहिद रमीज यांच्याबद्दल संताप व्यक्त केला असून इतकेच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉयकॉट मालदीव्स देखील ट्रेंड करत आहे। एवढंच नव्हे तर सध्या भारतीय सोशल मीडिया वापरकर्ते मालदीववर बहिष्कार टाकण्याबद्दल आणि लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याबद्दल लिहित आहेत।